जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय। अगदी झटपट सुरुवात करूया। ब्रासोव या रोमानियन शहरातील एका व्यावसायिक समुदाय केंद्राने युक्रेनमधील निर्वासितांसाठी आपल्या घराचे दरवाजे खुले केलेत आणि ज्या निर्वासितांना निवासाची गरज आहे त्यांची राहण्याची सोय केली जाते। शिवाय ज्यांना युरोपियन देशांमध्ये आपल्या इच्छित स्थळी जायचे त्यांना प्रवासाची सोय करून दिली जाते। बहुतांशी निर्वासित ब्रासोवमध्येच राहणं पसंत करत आहेत कारण युद्ध संपल्यानंतर पुन्हा लगेच घराकडे परतणं शक्य होईल अशी त्यांना आशा आहे। आता तिसऱ्या आठवड्यात युक्रेनमधील युद्धाने 2.5 दशलक्षाहून अधिक लोकांना देश सोडून जाण्यास भाग पडले। कीवच्या बाहेरील शहर इर्पिनच्या महापौरांनी रविवारी सांगितलं की सुमारे 10,000 रहिवासी अजूनही त्यांच्या गावात आहेत आणि शहराचा 30% भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतलाय। रशियन सैन्याच्या ताब्यात असणाऱ्या भागाला परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही महापौर अलेक्झांडर मार्कुशिन यांनी म्हटलंय। इर्पिनच्या एका पुलानंतर असणाऱ्या चेकपॉइंटवर 2 अमेरिकन पत्रकारांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे आणि या पत्रकारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कीव पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की रशियन सैन्याने एका कारवर गोळीबार केला आणि त्यात एक पत्रकार मरण पावला। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितलं की मी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत। सध्या आपल्या देशांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दररोज चर्चा करतात, त्यातून अजून काही निष्पन्न होऊ शकलं नाहीये। पोलीस सीमेजवळ पश्चिम युक्रेनमधील लष्करी तळावर रशियाच्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आणि या स्ट्राईकमध्ये 35 लोक मारले गेले आणि 134 जखमी झाल्याच्या आधीच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ हजारो झॅपिटिस्टांनी रविवारी मेक्सिकोच्या विविध शहरांमध्ये मोर्चा काढला। याजालोन, पॅलेंके, ओकोसिंगो, लास मार्गारिटास, अल्तामिरानो इथल्या मेक्सिकोच्या झाप्टिस्टा चळवळीतील 5,000हून अधिक देशी बंडखोरांनी दक्षिणेकडील चियापास राज्यातील क्रिस्टोबल डे लास कासासच्या रस्त्यावरून शांततेने कूच केलं तर दुसरा मोठा गट मेक्सिको सिटीमध्ये रस्त्यावर उतरला। रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनची राजधानी कीवच्या रुग्णालयात जखमी झालेले नागरिक आता संतप्त झालेले आहेत। रविवारी जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे आपला जीव वाचावा यासाठी ते याचना करताना दिसत होते। ब्रोवरी हॉस्पिटलमधील मुख्य डॉक्टर व्हॅलेंटिन यांनी सांगितलं की 80% रुग्ण हे वेलिका डायमेर्का या गावातील रहिवासी आहेत ज्यावर रशियन सैन्याने गोळीबार केला। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी लष्करी हॉस्पिटलला भेट दिली। इथल्या डॉक्टर रुग्णांशी त्यांनी संवाद साधत युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचं मनोबल वाढवलं, प्रोत्साहन दिलं। तुमच्या खांद्यावर जबाबदारी असं म्हणत त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी त्यांनी शुभेच्छा देऊ केल्या। धैर्य योगदानाबद्दल झेलेन्स्की यांनी त्यांचा पदक देऊन सन्मान केला। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर मेलिटोपोल शहराच्या महापौरांचं अपहरण केल्याचा आरोप केला आणि इसिस दहशतवाद्यांसारखी ही कृती असल्याचं ते म्हणाले। युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख किरिल टोमोशेंको यांनी टेलिग्राम या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्यांनी म्हटलंय की काही सशस्त्र लोक महापौर इवान फेडोरोव यांना एका चौकात घेऊन येत आहेत। फेडोरोव यांचा शोध घेतला जातोय। रशियन सैन्याने 16 फेब्रुवारीला साधारण 1.5 लाख लोकसंख्येचे दक्षिणेकडील बंदर मारियोपोल ताब्यात घेतलं। युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाची झळ संपूर्ण युरोपला बसली। युरोपमध्ये इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात आणि त्याचे व्यापक परिणाम दळणवळण क्षेत्रावरती पाहायला मिळतात। जर्मनीमध्ये वाहतूक आणि लॉजिस्टिक उद्योगाला धोका निर्माण होत असल्याचं जर्मन फेडरल असोसिएशन ऑफ रोड व्हॉलेज लॉजिस्टिक्स आणि डिस्पोजलचे प्रवक्ते डर्क एंगेलहार्ट यांनी सांगितलं। एंगेलहार्ट म्हणाले की E10 इंधन आणि डिझेलच्या किमतींमध्ये नुकतीच वाढ झाली होती आणि त्यात आता युद्धामुळे महागाईचं संकट समोर आहे। युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेरील भागात रशियन सैन्याने आक्रमण आणखी तीव्र केल्यामुळे जोरदार संघर्ष सुरू झाला। राजधानीच्या सभोवतालच्या अनेक भागात तोफखान्याच्या हल्ल्यांमुळे रहिवाशांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं। ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय की बहुतेक युद्धासाठी कीवच्या उत्तरेकडील असलेल्या रशियन सैन्याने शहराच्या मध्यभागापासून 25 किलोमीटर आत प्रवेश केला होता आणि हे शहर विखुरलं गेलं होतं। इर्पिन शहराजवळच असलेल्या एका भागात जोरदार तोफांचा आवाज येत होता।
रशियन बनावटीच्या मानवरहित विमानाने क्रोएशियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी रोमानिया आणि हंगेरी ओलांडला आणि गुरुवारी उशिरा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाजवळील शेतात धडकलं। यावरून क्रोएशियन अधिकाऱ्यांनी शनिवारी नाटोवर टीका केली। हे विमान कोसळल्याने त्या परिसरात पार्क केलेल्या 40 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विस्कॉन्सिन अधिकाऱ्यांनी 2020 मध्ये कोनोशा इथे रस्त्यावरील निषेधादरम्यान 3 लोकांना गोळ्या घालण्यासाठी वापरलेली काईल रिटर्न हाऊस ही रायफल नष्ट केली। राज्य गुन्हे प्रयोगशाळेने फेब्रुवारी 25 रोजी रायफल नष्ट केली। स्टेशनने व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तंत्रज्ञ बंदूक अनबॉक्स करताना दिसतात आणि याच रायफलने 2020 मध्ये निदर्शनादरम्यान जोसेफ रोझेनबॉम आणि अँथनी ह्युबर यांना गोळ्या घालून ठार मारलं। यात गेगे ग्रोस्टुटज यांना जखमी केलं। घरगुती गोंधळादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने जेकब ब्लेक या कृष्णवर्णीय माणसाला गोळ्या झाडल्यानंतर ही निदर्शनं सुरू झाली। सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्रवासी रेल्वे ट्रॅकजवळील एका खांबाला ती जी आहे ती रेल्वे धडकली आणि या धडकेमुळे ट्रेनला आग लागली, ज्यामुळे अपघातात अनेक जण जखमी झाल्याचं प्राथमिक माहितीत समोर आले। सॅन ब्रुनो या शहराचे अग्निशमन प्रमुख एरी डेले यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं की कॅलट्रेनचे कर्मचारी आणि प्रवाशांना दुखापत झाली असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे। ही ट्रेन दक्षिणेकडे जात असताना सकाळी 10:14 सॅन फ्रान्सिस्कोहून निघाली होती आणि 10:38 सॅन ब्रुनो शहरात रेल्वे ट्रॅकमधील खांबावर जाऊन धडकली। अपघातानंतर लगेचच आग विझवण्यात आली, तसंच काही काळ रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती। मध्य अमेरिकन देशाने ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता असल्याचं जाहीर केल्यानंतर बुधवारी शेकडो क्युबन्सने हवाना इथल्या पनामियन दूतावासात गर्दी केली होती आणि ही गर्दी झाल्याने मुख्यालयातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। क्युबन्सने केलेल्या गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी यावेळी घेतली जात होती। क्युबाच्या राजधानीतील युनायटेड स्टेट्स दूतावासाने 2017 पासून निलंबित केलेल्या कौटुंबिक पुनर्मिलन व्हिसासाठी मर्यादित आधारावर कॉन्सुलर सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर क्युबन्सने ही गर्दी केली आहे। मध्य अमेरिकन देशाने ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक व्हेनेझुएला, क्युबा आणि इतर राष्ट्रांमधील स्थलांतरित लोक व्हिसा करता प्रयत्न करताना दिसतात। दूतावासाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी रस्त्यावर उतरत याचा निषेध व्यक्त केला। हाती लाकडी क्रॉस घेत आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली। नॅशनल इमिग्रेशन इन्स्टिट्यूटमधील एजन्सीचे महासंचालक हेक्टर मार्टिनेज कास्ट्रुएरा यांनी आंदोलकांशी संवाद साधत शांत करण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि गेल्या काही वर्षांपासून मेक्सिकोने एक प्रतिबंधात्मक धोरण वापरले ज्यात स्थलांतरितांना US सीमेपासून दूर देशाच्या दक्षिणेकडील भागात ठेवण्यात आले। शुक्रवारी अल्बेनियाची राजधानी तिरानामधून निदर्शकांनी मोर्चा काढला होता आणि यावेळी युक्रेन रशियामुळे वाढणारी महागाई याचा निषेध करण्यात आला। यावेळी शहरातील काही रस्ते रोखण्याचा प्रयत्न देखील झाला। पंतप्रधान एडी रामाच्या सरकारने इंधनावर किंमत नियंत्रण लादलं आणि गेल्या आठवड्यात इंधनाच्या किमती 50% वाढल्यानंतर अल्बेनियन लोकांना त्यांच्या कार कमी वापरण्याचे आवाहन करण्यात आलं होतं आणि करवाढ कमी न करून सरकार दरवाढीचा फायदा घेत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या लष्करी उठावाचा निषेध करण्यासाठी शेकडो निदर्शक सुदानची राजधानी खार्तूमच्या रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना दिसले। यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। पुन्हा एकदा लोकनिर्वाचित सरकार स्थापित करून लष्करी राजवट हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। एप्रिल 2019 मध्ये एका उठावाने लष्कराला अल बशीर आणि त्याचे इस्लामी सरकार हटवण्यास भाग पाडलं। तेव्हापासून देश लोकशाहीच्या नाजूक मार्गावरती आहे। शेकडो इराकवासियांनी बुधवारी नासिर या शहरात अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे निषेध दर्शवला। तसंच सरकारने महागाईचं संकट रोखण्यासाठी त्वरित दखल घेण्याची मागणी केली। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इराकमध्ये अन्न, इंधन आणि बांधकाम साहित्याच्या किमती 20 ते 50% वाढल्यात। बगदादमध्ये स्वयंपाकाच्या तेलाची किंमत वाढली असून प्रति लिटर 1250 वरून 4500 दिनारवरती गेली आहे। तर इराकी सरकारी कर्मचारी, सामाजिक सुरक्षा लाभार्थी आणि पेन्शनधारकांना दरवाढीचा सामना करण्यासाठी 10,000 दिनार सरकारकडून देण्यात येत आहेत। मात्र इतर कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीत कोणताही बदल झालेला नसून महागाईचा फटका त्यांना बसतोय। आणि ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर जाणून घेऊया जगाच्या पाठीवरच्या इतरही घडामोडी। सुरुवात करूया चीनच्या बातमीने।
चीनमध्ये काही भागात आढळलेल्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. बीजिंगला जाणाऱ्या नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे, कारण राजधानी बीजिंगमध्ये स्थानिक संक्रमणातून 3 कोरोनाची लागण झाली आहे. पूर्व चीनच्या शानडोंग प्रांतातील क्विंगडाओ या शहरातील लाईस्की काउंटीमध्ये शुक्रवार 12 ते शनिवार 12 दरम्यान 335 लक्षणं नसलेल्या संसर्गासह 111 नवीन स्थानिक प्रकरणं नोंदवली गेल्याचं स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेतल्या ईशान्येकडच्या भागात हिमवादळाचा तडाखा बसलाय. जोरदार वारं आणि हिमवृष्टी सुरू आहे. वादळामुळे तापमानातही वेगानं बदल झालाय. वाहतुकीतही यामुळे अडथळे निर्माण झालेत. मेरीलँड राज्यात जोरदार हिमवृष्टी झाली. पेन्सिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्कच्या उत्तर भागात 7 ते 12 इंच बर्फ पडण्याची आणि 72 प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येऊल यांचं स्वागत केलं. शेजारी राष्ट्राशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं किशिदा यांनी म्हटलंय. वचनांचं पालन दोन्ही बाजूंनी व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 2018 मध्ये दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने निप्पॉन स्टील आणि इतर कंपन्यांना कोरियन मजुरांना भरपाई देण्याचे आदेश दिल्यापासून द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. त्यामुळे जपाननं 2019 मध्ये दक्षिण कोरियाचा सेमीकंडक्टर उद्योगासाठी अत्यावश्यक असलेल्या रसायनांवर निर्यात नियंत्रण आणलं आणि या निर्णयामुळे व्यापारी संबंधही आणखी तणावपूर्ण झाले होते. कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स इथे शुक्रवारी 11 मार्च रोजी AFI अवॉर्ड सोहळा पार पडला आणि यावेळी स्टीव्हन स्पीलबर्ग, ब्रॅडली कूपर आणि मॉर्गन फ्रीमन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर सुप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक गुलेर्मो डेल टोरो आणि डेनिस विलेन्यूव्ह यांच्यासह अनेक दिग्दर्शक तसंच अभिनेते बेनेडिक्ट, त्याचबरोबर रिटा मोरेनो आणि व्यावसायिक ॲपलचे टिम कुक आणि नेटफ्लिक्सचे टेड सॅरेंडोस सारख्या अनेक व्यावसायिकांनी फोटोसाठी एकत्र पोज दिली. अँड्रू गारफिल्ड आणि स्क्विड गेममधील कलाकार होएन जंग आणि ली जंग हे उपस्थित होते. कोरोनाच्या महासंकटानंतर नुकतंच ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळेस वैज्ञानिक आशयाच्या ड्यूनने 5 पुरस्कार पटकावले आणि द पॉवर ऑफ द डॉगला सर्वोत्कृष्ट सिनेमानं गौरवण्यात आलं. न्यूझीलंड चित्रपट दिग्दर्शिका जेन कॅम्पियन यांना द पॉवर ऑफ द डॉग यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पुरस्काराच्या 75 वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार पटकावणारी जेन ही 3री महिला ठरली आहे. हॉलिवूड स्टार विल स्मिथ आणि ब्रिटिश कलाकार जोआना स्कॅनलन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित करण्यात आलं. बीजिंग इथल्या 2022 हिवाळी पॅराऑलिम्पिकचा समारोप सोहळा पार पडला. चीनच्या राजधानीत 4 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली होती. जवळपास 6 आठवड्यांच्या धावपळीनंतर या स्पर्धेची समाप्ती झाली. 2008 बीजिंग ऑलिम्पिकपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा आशियातील यजमानपदाची धावपळ या समारंभाने संपली. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातलं सर्वात मोठी स्पर्धा जी क्रीडा क्षेत्रातली ती आशियामध्ये परत कधी येईल हे स्पष्ट नाही. यापुढील उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पॅरिसमध्ये ती होत असून 2026 मध्ये मिलान कॉर्टिना इटलीमध्ये हिवाळी खेळ आणि 2028 मध्ये उन्हाळी स्पर्धा लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.